छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथील जमाते इस्लामी हिंद आणि ISO शाखेच्या वतीने रमजान ईद निमित्त येथील बसस्थानक परिसरात शुक्रवार दिनांक 4 एप्रिल रोजी सद्भावना ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी हिंदू मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। शेवटी उपस्थित ग्रामस्थांनी शिरखुर्मा खाण्याचा आस्वाद घेतला। कार्यक्रमाची सुरुवात कुराण पठणाने करण्यात आली। अध्यक्षस्थानी वाजिद कादरी साहब होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेख इस्माईल यांनी केले। त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष वाजिद कादरी साहब, मौलाना इक्बाल खान, बणेखा पठाण, रामचंद्र मोरे, शेख इस्माईल, दत्ता जोशी आदींनी आपले मनोगत व्यक्त करून सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी एकोप्याने राहावे तसेच रमजान महिन्यावर मार्गदर्शन करून रमजान हा संयम आणि समाजसेवेचा महिना आहे। उपवासामुळे आपल्याला भुकेचे आणि तहानाचे महत्त्व कळते आणि गरीब लोकांच्या वेदना समजण्यास मदत होते। याविषयी त्यांनी ग्रामस्थांना सखोल मार्गदर्शन केले। कार्यक्रमासाठी उपसरपंच आकाश गुळवे, माजी जिल्हा परिषद सदस्य कौतिकराव मोरे, रामचंद्र मोरे, कृष्णा मोरे, आनंदा मोरे, शिवाप्पा कोठाळे, जमाते इस्लामी हिंद शाखेचे माजी अध्यक्ष शेख इब्राहिम, संतोष बिसेन, अजित पाटणी, मुजीब मुल्ला, अशोक गुळवे, कचरू मोरे, अक्रम देशमुख आदींसह गावातील सर्व समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तन्वीर कमाल यांनी केले तर आभार जमाते इस्लामी हिंद शाखेचे अध्यक्ष शेख सलीम यांनी मानले। यावेळी हिंदू बांधव, मुस्लिम बांधव यांनी एकत्र येऊन गळाभेट घेतली आणि हस्तांदोलन करून रमजान ईदच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या। त्यानंतर सर्वांनी बसस्थानक परिसरात शिरखुर्मा खाण्याचा आनंद घेतला। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जमाते इस्लामी हिंद आणि SIOच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि शाखेच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। जब मैं देखता था कि एक आवाज पर स्टेज पर बैठे हुए गांव की बड़ी शख्सियत है, जिसमें डॉक्टर आबा साहब स्टेज पर बैठे हुए हैं, पद्माकर जोशी साहब, दत्ता जोशी साहब, कौतिक मोरे साहब स्टेज पर बैठे हुए, खैरे सर, शिंदे सर, अजीत पाटनी साहब, हुकुम सेठ, भगत सिंह साहब, वो क्या मोहब्बतें थी कि एक आवाज पर सब जो अपनी हाजिरी को पेश कर देते। ये बताना चाहते थे कि हम दो जिस्म हैं मगर एक जान। मुझे याद आया वो 20 साल पहले का घाटनांद्रा, जब हम इज्तिमा की दावत देने के लिए गली कुचों में जाते थे तो हमारी हिंदू बहनें जो है सर पे पल्लो रखती थी। मैं सोचता था कि ना इनका हमारा क्या ताल्लुक है, लेकिन वो देखते थे कोई धार्मिक लोग हमारी गली से गुजर रहे हैं तो उनका अदब और एहतराम ये है कि सर पर कपड़ा रख लिया जाए। ये है वो घाटनांद्रा जहां लोग शादियों के अंदर शरीक होते थे मस्जिद के अंदर। मुझसे एक दिन हमारे 2-3 हिंदू भाइयों ने पूछा, आपको मालूम है हम यहाँ शादी में क्यों आते हैं आपके मस्जिद के अंदर? तो मैं लग क्यों आते? तो बोले हमको यहाँ खाने के लिए नहीं आते, बोले हम पेट भरने के लिए नहीं आते, हम तुम्हारी शादी में इसलिए आते हैं यहाँ मस्जिद के अंदर कि तुम जो आचार विचार पेश करते हो कि इस्लाम शादी के मौके पर क्या गाइडेंस करता है, कितना सादगी में बताता है, ये चीजें हमको दिल को छूती है। जो या सृष्टीचा रचेता, आपल्या सर्वांचा निर्माता, या जगाचा शासक, स्वामी, मालक, पालक आणि धनी आहे आणि ईश्वरातर्फे शांती नांदो त्याचे दूत आदरणीय हजरत मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहेबांवर आणि त्या सर्व लोकांवर ज्यांनी मानव जातीच्या उन्नती करता आणि प्रगती करता कार्य केले। आजच्या या कार्यक्रमास उपस्थित घाटनांद्रा येथील सर्व सामाजिक राजकीय नेते मंडळी, माझ्यासमोर उपस्थित या गावातील सर्व माझ्या बांधवांनो, जमाते इस्लामीचे माझे सहकारी, स्टुडंट इस्लामिक ऑर्गनायझेशनचे युवक, आपल्या सर्वांना माझ्याकडून अस्सलाम वालेकुम। आवाज़ आई नहीं आपकी तरफ से? अस्सलाम वालेकुम। मुसलमान लोक भेटतात, आपल्याला वाटतं काय म्हणतात काय नाही, आणि आता असं काही चाललेलं आहे। पैगंबर मोहम्मद साहेबांनी सांगितलं, ला तदखुलुल जन्ना हत्ता तुमिनू, तुमच्यापैकी कोणी स्वर्गात जाणार नाही जोपर्यंत तो श्रद्धा बाळगणार नाही। जब तक ईमान नहीं लाएगा जन्नत में नहीं जाएगा। प्रयत्न खूप चांगला आहे आणि या प्रयत्नाला आम्ही खतपाणी घातलं पाहिजे, कारण की समाजामध्ये कट्टरता, दोन्हीकडच्या बाजूची समाजातली कट्टरता हे मानव जीवन संपवण्यासाठी कारणीभूत ठरत असते। माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी जे सांगितलं की ईश्वर एक आहे, अहो तो एकच आहे, त्याला दुसरा पर्याय नाही। आमच्या सनातन परंपरेमध्ये सुद्धा ईश्वर एकच मानतात, परंतु त्याचं वेगवेगळ्या कालखंडामध्ये परिस्थितीमध्ये मानव जीवनासाठी घेतलेले अवतार
हे जनकल्याणासाठी होते आणि येथून पुढे सुद्धा जनकल्याणासाठी ते अवतार होणारच आहे. ईश्वर तत्व हे कधीही संपणारं नसतं. काळ वेळ परिस्थितीनुसार परिस्थिती सापेक्ष निर्णय हा ईश्वराला मानव जीवनाचं कल्याण करण्यासाठी घ्यावाच लागतो. प्रतिनिधी राम जोशी, NTV न्यूज मराठी, घाटनांद्रा, छत्रपती संभाजीनगर.